नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज 2 फेब्रुवारी म्हणजेच जागतिक पाणथळ दिवस, म्हणजेच आज वर्ल्ड वेटलँड डे आहे। मग आता जागतिक पाणथळ दिवस जर म्हटलं तर एक्झॅक्टली पाणथळ म्हणजे काय हे आपण आज डिस्कस करणार आहोत। म्हणजे आजच्या या जागतिक पाणथळ दिनाच्या दिवशी किंवा या दिनाच्या निमित्ताने आपण आज हा टॉपिक कव्हर करणार आहे। बघा, आपल्याला सिलेबसमध्ये पर्यावरण मध्ये आपल्याला हा टॉपिक दिलेला आहे आणि आपण चालू घडामोडीमध्ये देखील हा टॉपिक वारंवार वाचतो, अभ्यासतो। मग एक्झॅक्टली आता हे पाणथळ म्हणजे काय किंवा पाणथळ प्रदेश कशाला म्हणतात आणि त्या संबंधी ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या सर्व आज आपण डिस्कस करणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, जागतिक पाणथळ दिवस या दिनानिमित्तच पर्यावरण मंत्री जे आहेत, म्हणजे केंद्रीय पर्यावरण मंत्री जे आहेत, त्यांनी देखील रिसेंटली 5 पाणथळ प्रदेश ॲड केलेले आहेत। म्हणजेच कशामध्ये ॲड केले तर तुम्ही रामसर हा शब्द ऐकलेला असेल, तर रामसर स्थळं ॲड केलेली आहे 5। येतं का लक्षात? म्हणजे याआधी भारतामध्ये एकूण 75 रामसर स्थळं होती, आता रिसेंटली 5 परत ॲड केलेली आहेत, तर टोटल किती झाली 80। तर आता भारतामध्ये एकूण 80 रामसर स्थळं झालेली आहेत। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आजचे लेक्चर कंडक्ट करतोय की नेमके यावर परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहे आणि हा ओव्हरऑल कन्सेप्ट काय आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू। ठीक आहे, तर बघा, सुरुवातच आपण करणार आहे पाणथळ पासून, म्हणजे अगदी बेसिक पासून बघू आपण की नेमकं पाणथळ प्रदेश म्हणजे काय असतात, हे कसे तयार होतात, त्याचं महत्त्व काय आहे आणि मग हे रामसर करार किंवा हे जे रामसर स्थळ मी आता म्हटलं तर हे एक्झॅक्टली काय आहे। तर बघा, आता बरेचशा रेफरन्स बुकमध्ये याला दलदलीचा प्रदेश असं म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, वेटलँड। पण याला अनेक ठिकाणी दलदलीचा प्रदेश असा देखील शब्द वापरलेला आहे आणि अनेक ठिकाणी याला पाणथळ प्रदेश असा देखील शब्द वापरलेला आहे। पण जो मोर ॲक्युरेट शब्द आहे तो पाणथळ प्रदेशच आहे। ठीक आहे, मग आता हे वेटलँड काय असतात बघा, म्हणजे नावावरूनच तुमच्या लक्षात येणार, एकतर लँड आहे आणि ती कशी आहे, वेट आहे। येतं लक्षात? किंवा मराठी शब्द बघा, थळ, बरोबर आहे, म्हणजे जमिनीसाठी हा आपण शब्द वापरतो आणि हे आहे पान। तर म्हणजे नावावरूनच लक्षात येणार की हे एक असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी प्रामुख्याने आढळून येणार, ते म्हणजे पाणी आणि जमीन। येत्या लक्षात? मग आता पाणी आणि जमीन आढळून येतंय म्हणजे सेपरेट आढळून येणार का की पाणी वेगळं आहे जमीन वेगळी आहे, तर नाही, या दोघांचं मिक्सचर म्हणजे असं क्षेत्र ज्या ठिकाणी प्रामुख्याने जमिनीचाही काही भाग आहे, म्हणजे जमीनही आहे काही प्रमाणात आणि तेथे पाणी पण आहे, किंवा आपण रॅदर असं म्हणू की पाण्यामध्ये एक मुरलेली किंवा असं दलदल तयार झालेला तो प्रदेश आहे आणि म्हणूनच त्याला कॉमनली काय म्हटल्या जातात, दलदलीचा प्रदेश असं आपण म्हणतो। आणि त्याला जर अकॅडमिक शब्द जर बघितला तर तो कुठला आहे, पाणथळ प्रदेश, म्हणजेच हे झालं वेटलँड। मग आता बघा, जर इथे दोन्ही गोष्टी असणार म्हणजे जमीनही असणार आणि पाणही असणार, तर पर्यावरणीय दृष्टीने जर विचार केला तर याला आपण इकोटोन असं म्हणू। याला आपण काय म्हणू, इकोटोन असं म्हणू। आता इकोटोन काय असते तर बघा, पर्यावरण मध्ये आपण स्टडी करतो की जेव्हा 2 वेगवेगळ्या परिसंस्था एकत्रित येतात आणि त्यांची जी बॉर्डर एरिया तयार असतो, म्हणजे ज्या ठिकाणी 2 वेगळ्या परिसंस्था एकत्रित येणार आणि त्यांचा जो बॉर्डर एरिया तयार होणार त्याला आपण म्हणतो इकोटोन, बरोबर आहे। मग इथे कुठल्या 2 परिसंस्था येणार तर बघा, एक आहे जमीन परिसंस्था, बरोबर आहे, ज्याला आपण टेरिस्टेरियल इकोसिस्टीम म्हणणार, आणि एक आहे जलीय परिसंस्था, ज्याला ॲक्वेटिक इकोसिस्टीम आपण असं म्हणणार। आणि जेव्हा ह्या दोन्ही परिसंस्था एकमेकांना अटॅच होणार किंवा आपण असं म्हणू की एकत्रित येणार, तर तेव्हा त्यांचा जो बॉर्डर एरिया तयार होतो, तर तिथे आपल्याला काही प्रमाणात जमीन काही प्रमाणात पाणी असा दलदलीचा प्रदेश आढळून येतो, ज्याला आपण म्हणणार वेटलँड। त्या लक्षात, म्हणून हे काय झालं, हे इकोटोन झाले। मग आता तुम्हाला एक बेसिक माहीत असणार की हे जे इकोटोन असतात, संक्रमणात्मक जे झोन असतात त्यांचं फार जास्त महत्त्व आहे। इकोटोन हे एक स्वतः एक परिसंस्था असते, म्हणजे स्वतः ही एक सिस्टीम असते, बरोबर आहे। आणि जर काही परिसंस्था असेल तर यामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचे जैविक घटक आढळून येणार, यांचे अजैविक घटक देखील विशिष्ट प्रकारचे असणार आणि हे सर्व
जैविक घटक किंवा अजैविक घटक असेलच, पण त्याचसोबत आपल्याला तिथे जैवविविधता देखील बघायला मिळतात. कारण यालाच अटॅच आपण सेकंड कन्सेप्ट स्टडी करतो, ज्याला आपण किनार परिणाम म्हणतो. आता किनार परिणाम, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एज इफेक्ट असं म्हणतो. आता एज इफेक्ट काय असते, तर आपल्याला माहित आहे की आजूबाजूला ज्या दोन परिसंस्था आहेत त्या परिसंस्थेपेक्षा जास्त जैवविविधता आपल्याला या इकोटोनमध्ये बघायला मिळते. म्हणजे सिंपल बघा, ही झाली जमीन आणि हे झालं पाणी, म्हणजे जलीय परिसंस्था, आणि हा जो बॉर्डर एरिया आहे याला आपण म्हणणार इकोटोन. बरोबर आहे. तर हा इकोटोन आपल्याला एज इफेक्ट दाखवत असतो. म्हणजेच काय, तर या परिसंस्थेपेक्षा आणि या परिसंस्थेपेक्षा या इकोटोनमध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. ज्यांच्यासाठी ही परिस्थिती अनुकूल असणार त्या सर्व प्रजाती आपल्याला आढळून येणार. मग त्या वनस्पतीच्या असो अथवा प्राण्यांच्या असो. म्हणजे जैवविविधतेसाठी देखील हे फार महत्त्वपूर्ण असतात. हा पार्ट एक. नेक्स्ट पार्ट बघा, आता जर का हा इकोटोन आहे तर यामध्ये यांची स्वतःची अशी उत्पादकता असणार, म्हणजे यांची प्रोडक्टिव्हिटी खूप हाय असते. हे स्वतः काय करणार, हे कंप्लीट सिस्टीमच म्हणून काम करते. ठीक आहे, यांची उत्पादकता जास्त आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यानंतर हे जे दलदलीचे प्रदेश असतात, हे जे वेटलँड्स असतात, यामध्ये आपल्याला छोटे छोटे झुडपं आढळून येतात. तर त्यामुळे हे एक सौंदर्याच्या दृष्टीने देखील फार महत्त्वाचं असते. म्हणजे याला अस्थेटिक जे इफेक्ट आहे ते देखील फार जास्त असतो याचा. त्यानंतर अनेक प्रकारचे पक्षी प्राणी आपल्याला या एरियामध्ये बघायला मिळतात. म्हणजेच ओव्हरऑल ही परिसंस्था असल्यामुळे हिला पर्यावरणामध्ये फार जास्त प्रमाणात महत्त्व असते. हे सर्वच गोष्टींनी काय असणार, रिच असणार, परिपूर्ण असणार. मग ते प्राण्यांच्या प्रजाती असणार किंवा ते उत्पादकता असणार किंवा त्यापासून आपल्याला मिळालेल्या ज्या सर्व्हिसेस असतात, ज्या सेवा असतात, म्हणजे मग अस्थेटिक सर्व्हिसेस आहे, अनेक औषधी वनस्पती आहेत किंवा महत्त्वपूर्ण ज्या वनस्पती असतात ज्या इतर इकॉनॉमिक कामासाठी देखील महत्त्वाच्या आहे, तर त्या सर्व आपल्याला इथे आढळून येतात. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रदेश असतो. मग आता बघा, त्या संबंधीच आपण काही बघू. मग आता कालांतराने बघा, आता हे जे दलदलीचे प्रदेश आहेत हे आपल्याला संपूर्ण पृथ्वीवर आढळून येणार, सर्वीकडे आढळून येणार. मग या दलदलीचे प्रदेशाला जर इतकं फार महत्त्व आहे एक परिसंस्था म्हणून, आणि प्राण्यांच्या संदर्भात, पक्ष्यांच्या संदर्भात किंवा व्यक्तींच्याही संदर्भात, पण कालांतराने काय झालं की ज्या पद्धतीने प्रदूषण वाढत गेले, ज्या पद्धतीने मानवी क्रिया घडत गेल्या, याचा विपरीत परिणाम या दलदलीच्या प्रदेशावर व्हायला लागला आणि या दलदलीच्या प्रदेशांचा ऱ्हास व्हायला लागला. म्हणजेच कालांतराने हे दलदलीचे प्रदेश नष्ट व्हायला लागले. मग येथे असलेली जी जैवविविधता आहेत ही जैवविविधता देखील धोक्यात यायला लागली. आणि या दलदलीच्या प्रदेशांपासून जे व्यक्तींना जे सर्व्हिसेस मिळतात, ज्या सेवा मिळतात, त्यांची उत्पादकता, तिथे असणारे वनस्पती, त्यांचा असलेला उपयोग, ह्या सर्व गोष्टींवर विपरीत परिणाम व्हायला लागला आणि ह्या सर्व गोष्टींची कमतरता भासू लागली. म्हणजेच काय, तर ह्या सर्व दलदलीच्या प्रदेशाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. येत्या लक्षात, हे नष्ट व्हायला लागले. मग अशा वेळेस बघा, एखादी महत्त्वाची परिसंस्था जेव्हा धोक्यात येते तर तेव्हा तिचं संवर्धन करणं खूप गरजेचं असते. मग त्याच पद्धतीने हा प्रश्न देखील जगाच्या समोर उभा राहिला. संपूर्ण जगामध्ये जर का दलदलीचे प्रदेश असतील आणि ते संपूर्ण प्रदेश जर का धोक्यात येत असेल, त्यांचा ऱ्हास होत असेल, तर त्यांचं संवर्धन करणं हा महत्त्वाचा प्रश्न ठरला. मग त्याला टॅकल करण्यासाठी, त्याला सोल्युशन काढण्यासाठी बघा, इराण या ठिकाणी, इराण या देशामध्ये एक रामसर नावाचं शहर आहे, त्या ठिकाणी एक मीटिंग झाली, म्हणजे एक कन्व्हेन्शन झालं आणि त्या कन्व्हेन्शनमध्ये याचा संपूर्ण रोडमॅप तयार करण्यात आला. म्हणजे सर्व जे देश आहेत जागतिक, तर ते सर्व जगातले देश एकत्रित आले आणि एकत्रित कुठे आले तर ते रामसर या शहरामध्ये. तिथं त्यांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी सर्व गोष्टींचा रोडमॅप तयार केला, सर्व गोष्टींचं ॲनालिसिस तयार केलं की हे दलदलीचे प्रदेश म्हणजे नेमके काय, मग यामध्ये कोणते कोणते प्रकार येणार आहेत, त्यांचे प्रकार असतात का, त्यानंतर मग त्यांचं महत्त्व काय आहे, आणि जर का त्यांचा ऱ्हास होतोय तर मग ऱ्हास झाल्यामुळे आपल्यावर कुठला परिणाम होणार, आपल्यावर इन द सेन्स ओव्हरऑल सर्व स्पिअरवर. त्यानंतर जर ह्रास होतोय तर मग आपण संवर्धन करायला पाहिजे का, आणि संवर्धन जर करणार तर संवर्धन कसं करायला पाहिजे, म्हणजे एक कंप्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲनालिसिस या ठिकाणी करण्यात आलं. आणि ते सर्व ॲनालिसिस केल्यानंतर बघा, मग ज्या काही गोष्टी लक्षात आल्या की संवर्धन करण्यासाठी
त्यांचं जतन करण्यासाठी किंवा दलदलीच्या प्रदेशांना जे धोके निर्माण झाले आहेत ते कमी करण्यासाठी आपण काहीतरी उपाय करायला पाहिजे, बरोबर आहे. आपण काहीतरी ॲक्शन करायला पाहिजे आणि हे ॲक्शन्स जे आहेत मग त्या संपूर्ण देशांना सांगण्यात आले की अशा अशा पद्धतीने आपल्याला हे जे दलदलीचे प्रदेश आहेत किंवा पाणथळ क्षेत्र आहेत तर यांना आपल्याला संवर्धन करायचं आहे, यांचं कन्झर्वेशन करायचं आहे. मग हे उपाययोजना सांगितल्यानंतर जेव्हा देशांना सांगितल्या जाणार तर मग देश काय करणार, यांना संमती देणार की हे जे आपण डिस्कस केलं आहे मीटिंगमध्ये हे मान्य आहे की नाही आहे. तर यासाठी तिथे मग त्याचं करार तयार करण्यात आले. यासाठी काय करण्यात आलं, करार तयार करण्यात आले की कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे, कुठले रूल्स रेग्युलेशन अप्लाय करायला पाहिजे आणि त्यालाच मग आपण म्हणतो रामसर करार. त्यालाच आपण काय म्हणणार, रामसर करार. म्हणजे हा देखील महत्त्वाचा एक घटक आहे. तर येत्या लक्षात म्हणून हा शब्द आपण सुरुवातीलाच हायलाइट केला. जेव्हा पण पाणथळ क्षेत्र हा शब्द येणार तर त्याच संबंधित लगेच कुठला शब्द येणार, दुसरा, तो म्हणजे रामसर करार. येत्या लक्षात. मग आता हे दोन्ही गोष्टी कशा चालणार, तर सिंपल आहे. कारण महत्त्वाचं काय आहे, महत्त्वाचं आहे पाणथळ प्रदेश, एक परिसंस्था आहे, हा एक इकोटोन आहे, याचं महत्त्व आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. आणि इतका महत्त्वाचा घटक जर का ऱ्हास होतोय, याला जर का धोका निर्माण झाला असेल तर त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. मग त्याचं संवर्धन कशा पद्धतीने करायचं, बघा, संवर्धन कशा पद्धतीने करायचं, कुठल्या कुठल्या उपाययोजना करायच्या, कशा पद्धतीने त्यांना प्रोटेक्ट करायचं, हे करण्यासाठी जो करार करण्यात आला तो करार कुठे करण्यात आला, तर तो करार रामसर या ठिकाणी करण्यात आला. म्हणून त्याला आपण जनरली म्हणतो रामसर करार. मग आता हे दोन्ही गोष्टी कशा वर्क करतात ते बघा, वन बाय वन आपण डिस्कस करू. दलदलीचा प्रदेश आपण याला म्हणतो. त्यानंतर हे संक्रमणात्मक प्रदेश आहेत, म्हणजेच काय, तर हे इकोटोन आहे असं आपण याला म्हणू. त्यानंतर बघा, मग या रामसरनेच म्हणजे रामसर करारामध्येच दलदलीचे जे प्रदेश आहेत त्यांची डेफिनेशन देण्यात आली, त्यांची व्याख्या देण्यात आली की एक्झॅक्टली तुम्ही पाणथळ क्षेत्र कशाला म्हणायची किंवा पाणथळ क्षेत्र कुठली कन्सिडर करायची. मग त्यामध्ये यांनी सर्व कॅटेगरी इन्व्हॉल्व केली. बघा, नैसर्गिक असणार किंवा कृत्रिम असणार, म्हणजे काही पाणथळ प्रदेश हे नैसर्गिकरित्या तयार होतात तर काही मॅनमेड ॲक्टिव्हिटीमुळेच तयार केल्या जातात. त्यानंतर हे स्थायी किंवा अस्थायी स्वरूपाच्या देखील असू शकतात. म्हणजे बघा, काही परमनंट असणार, म्हणजे ऑल टाइम ते कसे राहणार, दलदलीच्या प्रदेशासारखे राहणार. काही मात्र अस्थायी असतात, म्हणजे काय की कालांतराने काही मग त्यामधलं पाण्याचं पर्सेंटेज कमी होतात. त्यानंतर किंवा दुष्काळ वगैरे परिस्थिती आली किंवा तापमान वाढ झाली, तापमान जास्त आहे, तर अशा वेळेस मग ती जी जमीन आहे ती सुकायला लागते आणि त्याची एक कडक जमीन तयार होते. म्हणजेच दलदलीच्या प्रदेशाचं रूपांतर मग नुसतं जमिनीमध्ये होते असं आपण म्हणू. तर मग हे अस्थायी स्वरूपाचे देखील असतात, काही टेम्पररी पिरियडसाठी. त्यानंतर काही जे आहे हे स्थिर असतात. आता स्थिर म्हणजे काय की जर तिथे पाण्याचा कंटेंट आहे, म्हणजे पाणी जर का आहे तर ते पाणी वाहतं आहे की स्थिर आहे यावर डिपेंडंट आहे. म्हणजे काही स्थिर असतात ज्याला आपण काय म्हणणार, पर्यावरणीय भाषेमध्ये लेंटिक हा शब्द आपण यूज करतो. बघा, जलीय परिसंस्थेचे जेव्हा आपण प्रकार बघतो तर काही स्थिर पाणी असणारे असतात तर काही मात्र प्रवाही असतात. म्हणजे जिथे जो पाण्याचा कंटेंट आहे तो कसा आहे, वाहता आहे, तर हे प्रवाही देखील असतात, ज्याला आपण लोटिक असं म्हणतो. ज्याला काय म्हणतो आपण, लोटिक म्हणतो. तर असे सर्व प्रकारचे की ज्यामध्ये असा जमीन आणि पाण्याचा मिक्सिंग असलेला भाग की ज्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे आणि त्यामुळेच आपल्याला तो प्रदेश दलदलीचा आढळून येतो. तर असे सर्व प्रदेश यामध्ये कव्हर करण्यात आले. म्हणजे रामसर करारामार्फत जी व्याख्या देण्यात आली ती एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्याख्या होती आणि सर्व गोष्टी कव्हर करणारी व्याख्या होती. म्हणजे बघा, भूमीचा असा भाग किंवा प्रदेश जो कशाने व्यापलेला आहे, वनस्पतींनी व्यापलेला आहे. त्यानंतर हे कायमस्वरूपी किंवा हंगामी देखील काय असू शकतात, त्या ठिकाणी पाण्याचे साठे असू शकतात. ते नैसर्गिक असणार, कृत्रिम असणार, स्थायी, अस्थायी, स्थिर, प्रवाही असे सर्व प्रकारच्या क्षेत्रांना पाणथळ क्षेत्र म्हणून संबोधल्या जाते. ठीक आहे. मग आता हे जर पाणथळ क्षेत्र झाली तर यामध्ये बेसिकली आपल्याला कुठले कुठले प्रकार बघायला मिळतात बघा. आता बघा, इथे काय असणार तर मेजर कंपोनंट. आता दोन कंपोनंट आपल्यासाठी मेजर आहे. कुठले कुठले, एक म्हणजे पाणी आणि एक म्हणजे जमीन. बघा, दोन कंपोनंट कुठले असणार घटक, एक असणार पाणी आणि एक असणार जमीन. आता कोणाचं पर्सेंटेज जास्त असणार तर जर का दलदलीचा प्रदेश आहे, पाणथळ आहे, म्हणजे पाण्याचं पर्सेंटेज हे कसं असणार, जास्त असणार. आता पाण्याचं पर्सेंटेज जास्त आहे, जमीन कंपॅरेटिव्हली कमी आहे, म्हणून ते दलदल
चं क्षेत्र आहे असं आपण त्याला म्हणतो. मला सांगा, या दलदलीच्या क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पतींची वाढ होणार. इथे वनस्पती असणार आणि अनेक प्रकार म्हणत आहे मी, म्हणजे वेगवेगळे अगदी छोट्या छोट्या गवतांपासून तर मोठ्या मोठ्या वृक्षांपर्यंत वनस्पती असणार. त्याच सोबत बघा विविध प्रकारचे प्राणी देखील असणार. येत्या का लक्षात? तर प्राण्यांमध्ये पण सेम अनेक प्रजाती, म्हणजे छोटे प्राण्यांपासून अगदी कीटकांपासून मोठे मोठे प्राणी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा जो प्रदेश आहे दलदलीचा प्रदेश, हा सर्वात अनुकूल असणारा प्रदेश आहे तो म्हणजे पक्ष्यांसाठी. जे बर्ड्स असतात, ते जे पक्षी असतात त्यांच्यासाठी हे जे क्षेत्र आहे, हा जो एरिया आहे हा अनुकूल असतो. त्यामुळे मेजरली जे पक्षी असतात, म्हणजे पक्षी आणि पक्ष्यांच्या विविध प्रजाती ह्या आपल्याला प्रामुख्याने दलदलीच्या प्रदेशांमध्ये आढळून येतात, म्हणजे पाणथळ क्षेत्रांमध्ये आढळून येतात. म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एखाद्या प्राण्यासाठी कुठल्या प्रकारचं पर्यावरण अनुकूल असते ते कुठं आढळून येणार, मग घनदाट जंगल असते का की गवताळ प्रदेश असते असं आपण ठरवतो ना. तर त्याच पद्धतीने बघा हे जे पक्षी असतात, मग सर्व प्रजाती, तर त्यातल्या मेजर प्रजातींच्या पक्ष्यांसाठी हे जे पाणथळ प्रदेश आहेत हे सोयीचे असतात, हे अनुकूल असतात. आणि त्यामुळे आपल्याला सर्व किंवा जवळपास मेजॉरिटी जे पक्ष्यांच्या प्रजाती आहेत त्या आपल्याला या पाणथळ प्रदेशामध्ये राहत असलेल्या आढळून येणार किंवा या एरियामध्ये आपल्याला आढळून येणार. आणि त्यामुळे या प्रजातींच्या संवर्धनासाठी देखील हा जो पाणथळ प्रदेश आहेत किंवा हे जे पाणथळ क्षेत्र आहे यांचं संवर्धन करणं आपल्याला महत्त्वाचं ठरते. मग आता हे जे वेगवेगळे प्रकार आढळून येणार, तर हे प्रकार आपण बघा ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करून करणार. म्हणजेच बघा तिथे वनस्पती नेमके कोणत्या प्रकारचे आहेत, त्यानंतर प्राणी किंवा पक्षी कशा पद्धतीचे आहेत, किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणीचा कंटेंट आणि जमिनीचा कंटेंट किती आहे. म्हणजे वरचे जे 3 गोष्टी आहेत या 3 क्रायटेरियावरून याचे वेगवेगळे प्रकार असतात. मग आता हे प्रकार कुठले असतात, तर बघा आता असा एरिया की जिथं कंपॅरेटिव्हली पाणी जे आहे हे कमी असणार. आता कंपॅरेटिव्हली म्हणते मी, एकदम कमी असणार का नाही, पण कंपॅरेटिव्हली म्हणजे तुलनेने इतर क्षेत्रांपेक्षा इथे पाणी कसं राहणार, कमी राहणार. आणि जमीन म्हणजे हा जमिनीचा भाग राहणार आणि पाण्याचं पर्सेंटेज तुलनेने कमी असणार. आणि जे वनस्पती आहेत म्हणजे जे व्हेजिटेशन आहे हे अगदी छोट्या उंचीचे असणार. म्हणजे छोट्या उंचीचे जे गवत आहे हे आपल्याला इथे प्रामुख्याने आढळून येणार. जे अगदी छोटे छोटे बारीक गवत असतात किंवा काटेरी पानांचे जे गवत असतात जे मीडियम हाईटपर्यंत जातात, तर अशा प्रकारचा गवताळ प्रदेश आपल्याला इथे आढळून येणार. आणि ज्यामध्ये पाणी आणि जमीन कसं आहे, मॉडरेट रेंजमध्ये आहे. मग असा जर का एरिया असेल तर त्याला म्हटल्या जाते मार्श. त्याला काय म्हटल्या जातात, मार्श. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, नंतर नेक्स्ट कन्सिडर करा सेकंड इमेज. आता इथे बघा, इथे काय आहे तर याच्या तुलनेने, मार्शच्या तुलनेने इथे पाण्याचं जे पर्सेंटेज आहे हे जास्त राहणार. याच्या कंपॅरिझननी इथे पाण्याचं पर्सेंटेज जास्त राहणार. तर जमीन याच्या कंपॅरिटिव्हने कमी राहणार. आणि हा जो व्हेजिटेशन आहेत म्हणजे ह्याच्या हरित वनस्पती असतात तर हे अगदी छोटे छोटे बारीक बारीक असतात. म्हणजे हे मीडियम हाईटचे पण नसतात. म्हणजे सिंपल सांगायचं झालं तर जे लॉन असते ना, एकदम बारीक गवत असतात, तर अशा प्रकारचे लॉनची निर्मिती इथे झालेली असणार. तर असा जर का तो प्रदेश असेल तर मग त्याला म्हटल्या जाते फेन. त्याला काय म्हटल्या जाते, फेन. म्हणजे अगदी छोटे छोटे बारीक बारीक लॉन सारखा आपल्याला पॅचेस गवतांचे इथे दिसून येणार. मग हा झाला फेन. त्यानंतर आणखी एक प्रकार बघा, तर तो प्रकार म्हणजे इथे नेक्स्ट येतो तो म्हणजे स्वॅम्प. आता स्वॅम्प काय असते बघा, आता तुम्हाला इथे दिसून येणार हा असा प्रदेश आहे की जिथे पाण्याचं पर्सेंटेज तर जास्त आहेच, पण ज्या वनस्पती आहेत ते हे आता गवत नसून झुडपं आहेत किंवा झाडं आहेत. म्हणजे ज्यांची मुळे मोठी मोठी आहे, ज्यांचे खोडे आहे, म्हणजे जनरली ज्यांना आपण वनस्पतीच म्हणतो, आपण त्यांना गवत म्हणणार नाही, तर अशा वनस्पती आढळून येतात, त्यांना म्हटल्या जाते स्वॅम्प. येत्या लक्षात? म्हणजे पाण्याचं पर्सेंटेज तर जास्त असणार, पण आता तिथे गवत आहे का नाही, तिथे अशा वनस्पती आहेत. मग ते झाले स्वॅम्प. त्यानंतर नेक्स्ट येते बोग्स. आता बोग्स बघा, इथे पण परत इथे आता मात्र वनस्पतीच आहे, पण यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या वनस्पती नसून झुडपं आहे. इथे काय आहे, झुडपं आहे. आणि हे झुडपं पण कशामध्ये तयार झालेले आहे तर पॅचेसमध्ये तयार झालेले आहे. इथे लिटरली मोठ्या मोठ्या वनस्पती किंवा वृक्ष आपण जनरली ज्याला म्हणू, तर आपल्याला हे आढळून येतात. इथे झुडपं आढळून येतात, छोटे छोटे हाईटचे किंवा मीडियम रेंजचे
आणि ते पण पॅचेसमध्ये आढळून येतात, म्हणजे असे कंपार्टमेंटमध्ये ते आढळून येतात आणि सेम पाणी पण जास्त आहेच. तर असे जर का असेल तर त्यांना म्हटल्या जाते बोक्स. येत्या लक्षात. आणि नेक्स्ट असते ओपन वॉटर. आता ओपन वॉटर म्हणजे सिंपल काय येणार, आता हा पण टाकलाय की बघा इथं पाणी म्हणजे जो जलसाठा आहे हा अति जास्त प्रमाणात आहे आणि साईडनी मात्र थोडीफार जमीन जर का आढळून येत असेल तर ते मग आपण इन जनरल कन्सिडर करतो ओपन वॉटर म्हणून. तर अशा प्रकारचे बघा पाण्याच्या कंटेंटवरून आणि प्रामुख्याने तिथं आढळून येणारे जे व्हेजिटेशन्स आहेत, ज्या वनस्पती आहेत, त्याच्या बेसिसवर असे वेगवेगळे प्रकार आपण त्यांचे करतो. ठीक आहे. मग आता बघा हे सर्व पाणथळ क्षेत्र आहे आणि ही प्रामुख्याने महत्त्वाचे कोणासाठी असणार, पक्ष्यांसाठी असणार. मग आता कालांतराने किंवा काही कारणांमुळे बघा मग ज्या काही ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहे, मानवी क्रिया आहेत, औद्योगिकीकरण झालं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण झाले, जलप्रदूषण प्रामुख्याने, तर ह्या सर्वांमुळे हा जो पाणथळ क्षेत्र आहे हे प्रदूषित झालं आणि याचा ऱ्हास व्हायला लागला. मग आता मला सांगा जर का एवढं महत्त्वाचं क्षेत्रांचा ह्रास होतोय तर याचा विपरीत परिणाम हा बाकी परिसंस्थांवर देखील होणार, मेजरली पक्ष्यांवर होणार, वनस्पतींवर होणार, प्राण्यांवर होणार. मग हे सर्व जर धोका निर्माण करत असतील किंवा ह्या सर्वांचा जर ह्रास व्हायला लागला तर अल्टिमेटली तो मोठी पर्यावरणीय समस्या तयार होणार. बरोबर आहे. मग ही समस्या थांबवण्यासाठी त्याचं सोल्युशन काय करायला पाहिजे किंवा त्यांचं संवर्धन कसं करायला पाहिजे यासाठी आता मी तुम्हाला सांगितलं, यासाठी एक करार करण्यात आला. तो करार कुठे करण्यात आला, रामसर या ठिकाणी, आणि त्यालाच काय म्हणतात, रामसर करार. म्हणजे बघा हे इराणमधलं एक शहर आहे. मग आता हे करार जो पहिल्यांदा झाला, जी मीटिंग वगैरे झाली, हे कधी झाली तर ही झाली 2 फेब्रुवारी 1971ला आणि याच दिवशी बघा हा करार स्वीकारण्यात आला आणि 1975 मध्ये तो करार अंमलात आणला. म्हणूनच आपण 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करतो, जो की आज आहे. येत्या लक्षात. वर्ल्ड वेटलँड डे असं याला आपण म्हणतो. मग आता या कराराबद्दल थोडी माहिती बघू. बघा यामध्ये एकूण 160 राष्ट्र सदस्य आहेत. आता हा जो डेटा आहे हा करंटमध्ये म्हणजे चालू घडामोडीमध्ये हा चेंज होत राहणार. त्यानंतर बघा ओव्हरऑल जर जगाचा विचार केला तर सर्वात जास्त किंवा एकूण किती रामसर स्थळं आहे तर हा नियर अबाउट डेटा बघा. हा नियर अबाउट जर आपण विचार केला तर 2471 स्थळे आहेत. आता परत हा डेटा रिसेंट जर ॲड केला तर हा डेटा चेंज होणार. त्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे युनेस्को जी संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था, जी सांस्कृतिक संस्था आहे, तर तिच्या अंतर्गत हा करार येत नाही. म्हणजे हे सेपरेट संस्था आहे जी फक्त कशाच्या संदर्भात अंमलबजावणी किंवा नियम हे सर्व करतात, तर हे फक्त पाणथळ क्षेत्रांच्या बद्दलच करतात. तर हे लक्षात ठेवायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा 2005 मध्ये यामध्ये आणखी एक शब्द ॲड करण्यात आला, तो म्हणजे शाश्वत विकास. आता तुम्हाला माहीत असेल की अर्थ समिट झाली आणि त्यानंतर आपण ओव्हरऑल सर्वीकडे शाश्वत विकास हा शब्द वापरतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे ते सस्टेनेबलच करायचे आहे. मग तेच क्रायटेरिया रामसर करारामध्ये पण ॲडॉप्ट करण्यात आला. आता आपल्याला केवळ पाणथळ क्षेत्रांचं संरक्षण करायचं नाही आहे, संवर्धन करायचं नाही आहे, तर सोबतच त्याचा शाश्वत विकास देखील करायचा आहे. अशा पद्धतीने त्याला ते अपडेट करण्यात आलं. ठीक आहे. तर हे बेसिक आहे. त्यानंतर बघा हा जो करार असतो तर या करारामध्ये किंवा ही जी ओव्हरऑल संस्था आहे जी पाणथळ क्षेत्रांसाठी कार्य करते त्याचे 3 आधारस्तंभ असतात. कुठले कुठले तर पहिला असणार धोरणी वापर, वाईस यूज. दुसरा असणार आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवणे आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे रामसर यादी. आता बघा वाईस यूज म्हणजे काय, तर इथे तुम्हाला गाईडलाईन दिल्या जाणार की कशा पद्धतीने ॲप्रोप्रिएट यूज करायचा आहे आपल्याला सर्व गोष्टींचा, जेणेकरून कोणालाही हानी पोहोचणार नाही, नुकसान होणार नाही. त्यानंतर आता जर मग मला सांगा जर प्रॉपर यूज करायचं आहे, संवर्धन करायचं आहे, तर यासाठी आपल्याला अनेक देशांचं सहकार्य लागणार. मग ते आर्थिक बाबतीत असेल किंवा ते राजकीय बाबतीत असेल तर मग ते सहकार्य मिळवणे आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणे म्हणजेच अंमलबजावणी करणे. आणि सर्वात महत्त्वाचा घटक यातला कोणता आहे तो म्हणजे रामसर यादी. आता ही संस्था काय करते, ही संस्था एक यादी पब्लिश करते किंवा ज्याला आपण लिस्ट म्हणू शकतो, रामसर लिस्ट, हे लिस्ट पब्लिश करते. मग आता ही लिस्ट कशाची आहे तर सिंपल लॉजिक आहे बघा. ही संस्था काय करणार किंवा इथले जे टेक्निशियन्स आहेत किंवा जे सायंटिस्ट आहेत ते काय करणार, संपूर्ण जगामध्ये जेवढेही पाणथळ क्षेत्र आहे त्यांचं ॲनालिसिस करणार, त्यांचा सर्व्हे करणार आणि त्यांचं स्टेटस चेक करणार की नेमकं हे प्रदूषित झालेलं आहे का
यांना काही धोका आहे का किंवा हे प्रदूषण विरहित आहेत, हे असा सर्व सर्व्हे जो आहे तो कंडक्ट केला जातो. आणि हा कंडक्ट केल्यानंतर त्यांना जे कन्क्लुजन येणार की अच्छा हा XYZ पाणथळ क्षेत्र आहे एखाद्या देशामध्ये, याला आता धोका निर्माण झालेला आहे, याचं संवर्धन करणं महत्त्वाचं आहे. मग अशा पाणथळ क्षेत्रांची काय करतात ते संपूर्ण यादीच तयार करतात. म्हणजे केवळ एकाच देशाचे नाही तर मग सर्व देशांमध्ये धोक्यात असणारे जे पाणथळ प्रदेश आहेत किंवा धोक्यात असणारे जे पाणथळ क्षेत्र आहे त्या सर्वांची एक लिस्टच पब्लिश करतात. आणि लिस्ट पब्लिश करण्यामागचा उद्देश काय आहे की अच्छा हे जर लिस्टमध्ये आलेलं आहे पाणथळ क्षेत्र, याचा अर्थ हे धोकादायक आहे, तर त्याला लगेच काय केल्या जाते, त्याचं संवर्धन करायला सुरुवात केली जाते. म्हणजे त्याला प्रोटेक्शन द्यायला सुरुवात होतं. हाय लेवलचं मग प्रोटेक्शन मिळतात. तिथे सर्व प्रकारच्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही मानवी क्रिया आहे की ज्या क्रियेमुळे पाणथळ क्षेत्रांना धोका निर्माण होतोय किंवा प्रदूषण होतोय, तर ह्या सर्वांवर मग तिथे आळा घालण्यात येतात, बंदी घालण्यात येतात. रूल्स रेग्युलेशन जे आहे ते तिथे स्ट्रिक्ट करण्यात येतात. तर या गोष्टीसाठी यादी तयार केली जाते किंवा यादी पब्लिश केली जाते. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, संवेदनशील आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचे जे दलदलींचे प्रदेश आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांचा रामसर यादीमध्ये समावेश केला जातो. आता ही झाली यादी. मग यादी झाल्यानंतर बघा, सर्वात पहिली यादी कधी दिली तर 1974 मध्ये सर्वात पहिलं जे क्षेत्र होतं जे रामसर स्थळ म्हणून किंवा रामसर यादीमध्ये घोषित करण्यात आलं ते होतं कोम्बुर्ग द्वीपकल्प, जे कुठे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यानंतर बघा, आतापर्यंत सर्वात मोठा आकार असलेलं कुठलं आहे तर ते आहे रिओ निग्रो, जे कुठे आहे, ब्राझीलमध्ये आहे. त्याच पद्धतीने बघा, किनमौट गल्फ जे कुठे आहे, कॅनडामध्ये आहे. त्यानंतर सर्वात जास्त वेटलँड कुठे आहे तर हे आहे युनायटेड किंगडममध्ये. किती आहेत ते 175. आणि त्यानंतर दुसरा नंबर येतो तो म्हणजे मेक्सिकोचा, तिथे किती आहे 142. म्हणजे मेजरली जर विचार केला तर युरोप आणि अमेरिका हे जे 2 खंड आहेत तर त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त वेटलँड बघायला मिळतात. मग आता जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये बघा, भारतामध्ये सर्वात पहिलं कुठलं होतं ज्याला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं तर ते होतं केवला देवी राष्ट्रीय उद्यान आणि चिल्का सरोवर. आणि हे दोन्ही कधी घोषित करण्यात आले, 1981 मध्ये. त्यानंतर भारतातलं सर्वात मोठं कुठलं आहे तर आता जनरल तुम्हाला माहीतच असणार, सुंदरबन हा जो एरिया आहे हा सर्वात मोठा पाणथळ क्षेत्र आहे भारतातलं. ठीक आहे. आणि त्यानंतर सर्वात लहान कुठलं आहे तर ते आहे रेणुका लेक, जो कुठे आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर आता ही बेसिक माहिती होती. मग आता बघा, रिसेंटली भारतामध्ये जर आपण एकूण पाणथळ क्षेत्रांचा जर विचार केला तर भारतामध्ये होते 75. त्यानंतर आता रिसेंटली 2 फेब्रुवारी या जागतिक पाणथळ दिनानिमित्त पर्यावरण मंत्री यांनी आणखीन 5 शहरे घोषित केली आणि त्यामुळे आता भारतात एकूण नंबर किती झाले, 80. येत्या लक्षात. आता या 80 पैकी बघा, सर्वात जास्त पाणथळ क्षेत्रे ज्यांचा समावेश रामसर स्थळ म्हणून करण्यात आला आहे ते राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त रामसर क्षेत्रे आहे, ते जवळपास आहे 16. किती आहे, 16. आणि आता जे रिसेंटली ऍड केलेले आहे तर त्या रिसेंटली ॲडिशनमध्ये 3 जे स्थळ आहे ते कर्नाटकामधले आहे आणि 2 जे स्थळ आहे ते परत तामिळनाडूमधलेच आहे. आणि म्हणून तामिळनाडूमध्ये किती होते, 16 होतात. आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3 स्थळं आहेत. महाराष्ट्रामध्ये किती आहेत, एकूण 3 स्थळं आहेत. त्या लक्षात. आता हे आधी आपण 1 बाय 1 कुठले कुठले आहे ते डिस्कस करू. पण त्याच संदर्भात आणखी एक टॉपिक तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे मॉन्ट्रिक्स नोंदी, याला मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड असं म्हणतात. आता हा पण कशा संबंधात आहे, रामसर करारा संबंधितच आहे. पण आता बघा, इथे हा थोडा फ्युचरिस्टिक विचार केला गेलेला आहे. म्हणजे जसं आपण शाश्वत हा शब्द ऍड करतो ना, तर मग सर्व गोष्टींचा दूरदृष्टीने विचार केला जातो. मग तसाच दूरदृष्टीने विचार करून आणखी एक ॲडिशन त्यामध्ये करण्यात आलं आणि त्याला म्हटलं गेलं मॉन्ट्रिक्स नोंदी म्हणजेच रेकॉर्ड. आता हे काय असते बघा, काही पाणथळ क्षेत्र जे सध्या धोक्यामध्ये आहे, त्यांचा ऱ्हास होतोय आणि अर्जंटली त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे, तर त्यांचं ॲडिशन कुठं केल्या जाते, त्यांना ॲड केल्या जाते रामसर लिस्टमध्ये. म्हणजे रामसर लिस्ट जी आहे, यादी जी आहे त्यामध्ये त्यांना ॲड केलं जाते. पण आता बघा, काही पाणथळ क्षेत्रे असे असतात की ज्यांना सध्या धोका नाही आहे किंवा सध्या लगेच अर्जन्सीमध्ये त्यांचं संवर्धन करणं गरजेचं नाही आहे, पण
त्यांना हळूहळू त्यांना जे धोका निर्माण होण्याचे जे चान्सेस आहे ते हळूहळू सुरुवात होते त्या गोष्टीसाठी, किंवा कालांतराने असं लक्षात येणार की आज जरी धोका नाही आहे परंतु 2 ते 3 वर्षानंतर त्या क्षेत्राला धोका निर्माण होणार, त्यामध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढणार, म्हणजे इन फ्युचरमध्ये हा धोकाग्रस्त होणार. मग असे पण पाणथळ क्षेत्रांचे सर्व्हे करून ॲनालिसिस करून त्यांचा पण एक रेकॉर्ड ठेवल्या जाते आणि त्यालाच म्हटल्या जातात मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड. येत्या का लक्षात? त्यालाच म्हटल्या जातात मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड. म्हणजे यामध्ये असे क्षेत्र असणार जे प्रेझेंटली धोकादायक आहे का? नाही, पण इन फ्युचरमध्ये त्यांना धोका निर्माण होण्याची चान्सेस असतात. मग अशा रॅमसर स्थळांसाठी किंवा अशा पाणथळ क्षेत्रांसाठी कुठला रेकॉर्ड तयार केला जातो? मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड तयार केला जातो. आणि याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे सर्वात महत्त्वाचं याचं एक फीचर आहे ते म्हणजे बघा, आता त्याला आपण मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमध्ये टाकलं आणि जेवढी गरज आहे त्या गरजेचं प्रोटेक्शनही दिलं आणि नंतर असं लक्षात आलं की आता त्याला जो धोका निर्माण झाला होता थोडाफार तो आता पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. म्हणजे आता तो जो पाणथळ क्षेत्र आहे तर ते पूर्वरत आलेलं आहे. तर अशा वेळेस त्या पाणथळ क्षेत्राला त्या रेकॉर्डमधून बाहेर पण काढण्यात येतं. म्हणजे एक्सक्लुजन हा कन्सेप्ट पण इथे आहे. एक्सक्लुजन म्हणजे काय? आधी ॲड करायचं, पण ज्याला जर प्रॉपर प्रोटेक्शन मिळालं आणि धोका जर का नसेल तर मग त्याला त्या लिस्टमधून बाहेर देखील काढण्यात येते. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. मग असे ॲड केलेले भारतात किती होते? तर असे ॲड केलेले भारतात 2 होते. एक होता लोकटक सरोवर जो मणिपूरला आहे आणि हा जो केवलादेवी राष्ट्रीय उद्यान आहे राजस्थानमधलं, याला देखील मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमध्ये ॲड केलेलं होतं. तर हे काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे 5 रिसेंटली ॲड झालेले कुठले कुठले आहेत. तर बघा रिसेंटली ॲड झालेले किती आहेत? तर मी तुम्हाला आधीच सांगितलं 3 जे आहे ते कर्नाटकमधले आहे आणि 2 जे आहेत ते कुठले आहे? तामिळनाडूमधले आहे. आणि इन जनरल हे जे पाणथळ प्रदेश असतात हे कोणासाठी महत्त्वाचे असतात? तर ते पक्ष्यांसाठी महत्त्वाचे असतात. म्हणजे प्रामुख्याने इथे पक्षी आणि त्यांच्या विविध प्रजाती आपल्याला आढळून येतात. मग यांना जे असते त्यांना पान पक्षी म्हटल्या जाते. त्यांना काय म्हटलं जातात? पान पक्षी म्हटल्या जातात. ठीक आहे. वॉटर फ्लो बर्ड असे त्यांना म्हटल्या जातात. म्हणून आपल्याला प्रामुख्याने या एरियामध्ये पक्षी दिसून येणार आणि पक्षींच्या संवर्धनासाठी देखील पाणथळ क्षेत्राचं महत्त्व आहे आणि यांचं देखील संवर्धन केल्या जाते. मग आता बघा यामध्ये कोणते कोणते ॲड केले? तर बघा मगदी केरे कन्झर्वेशन रिझर्व हे कुठलं आहे? कर्नाटकाचं आहे. तर याला ॲड केलेलं आहे. त्यानंतर बघा हा अशा प्रकारचा जो पक्षी असतो त्यासाठी हे महत्त्वाचे असते कन्झर्वेशनसाठी. त्यानंतर नेक्स्ट बघा अंकसमुद्र बर्ड कन्झर्वेशन रिझर्व हे देखील कशासाठी आहे? तर पक्ष्यांसाठीच फेमस आहे. तर अंकसमुद्र बर्ड कन्झर्वेशन रिझर्व जे कर्नाटकमध्ये आहे त्याला घोषित केलेलं आहे. त्यानंतर बघा अगहनशिनी इस्टुरी जी आहे हिला ॲड केले गेलेलं आहे आणि ही पण कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. इस्टुरी म्हणजे खाडी, तुम्हाला माहीत असेल. आणि खाडी हे देखील काय आहे? इकोटोन म्हणून ॲड होते. हा देखील एक प्रकारचा दलदलीचा प्रदेश असतो. तर कर्नाटकामध्ये हे जे अगहनशिनी इस्टुरीज आहे, खाडी आहे, हिला देखील या यादीमध्ये ॲड केलेलं आहे. तर बघा इथे तुम्हाला लोकेशनही दिलेली आहे. हा एरिया आहे. तर या ठिकाणी आहे ते येत आहे लक्षात. आणि हे कुठे जात आहे? अरेबियन सी मध्ये जाते. त्यानंतर नेक्स्ट बघा तामिळनाडूमधले कुठले 2 ॲड केलेले आहे? तर तामिळनाडूमध्ये करावत्ती बर्ड सेंच्युरी हे तामिळनाडूची ॲड केली आणि त्यानंतर एक ॲड केली ते म्हणजे लॉंगवूड शोला रिझर्व फॉरेस्ट. तुम्हाला माहीत असेल की शोला फॉरेस्ट हे आपण गुगलमध्ये स्टडी करतो, असे पॅचेसमध्ये आढळून येतात. तर हे लॉंगवूड शोला फॉरेस्ट जे आहेत त्यांना देखील ॲड केलेलं आहे. आता बघा आपण याचा आणखी एक नेक्स्ट पार्ट कंडक्ट करू. तर त्या नेक्स्ट पार्टमध्ये जर आहे ते आपण हे जे नवीन रिसेंटली ॲड झालेले रॅमसर स्थळे आहेत तर त्यांच्या आपण डिटेल माहिती बघू. म्हणजे नेमकं आता हे जे पक्षी आहेत जे आपण बघितले तर मग असे कुठले कुठले प्राणी किंवा पक्षी फेमस आहेत, त्यांचं फीचर काय आहे, त्यांचे गुणवैशिष्ट्ये काय आहेत, कशा संदर्भात आहेत, तर याबद्दलचं जे एक लेक्चर आहे तर ते आपण याचा सेकंड पार्ट म्हणून काहीच दिवसात लगेच अपलोड करू. तर आतापर्यंत तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की हे रामसर स्थळं काय असतात आणि हे कशासाठी हा कन्सेप्ट आला. ठीक आहे. आणि बघा तुम्हाला माहीतच असेल की आपला एक कोर्स आहे पर्यावरणचा.
तर पर्यावरण व परिस्थितिकी हा डेडिकेटेड कोर्स घेतलेला आहे आपण. तर त्याबद्दलही तुम्हाला काही इन्क्वायरी जर पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला इथे नंबर देखील दिलेले आहेत. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. याचा सेकंड जो पार्ट आहे तो आपण लगेच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.